RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये एक कार्यक्रम घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSला 100 वर्ष पूर्ण झाली होती, त्या संदर्भातला तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, प्रत्येक क्षेत्रातले, फिल्म इंडस्ट्रीमधले, सामाजिक क्षेत्रामधले, राजकीय क्षेत्रामधले लोक उपस्थित होते. त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मोहन भागवतांनी एक विषय मराठीचा, जे मध्यंतरी जो वाद निर्माण झाला होता, मराठी विरुद्ध अमराठी जे वातावरण पेटलं होतं, त्याच्यावरती मोहन भागवतांनी विधान केलं. समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं, ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है, तब कुछ लोगों से हो जाता है. लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए, ऐसा नहीं है. तो एक लोकलाइज बीमारी है, उसको सार्वजनिक नहीं करना. ऐसा नहीं मानना कि वो फैली, वो नहीं फैले इसकी चिंता करना. बातों को उभाड़ने वाली शक्तियां हैं, वो अपना काम करती है. राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है, हो जाती है. उसको फैलने नहीं देना, उसके जख्म नहीं होने देना, हुए तो मरम पट्टी करना, जल्दी से जल्दी उसको मिटा देना. पहिली गोष्ट म्हणजे अनेकदा प्रश्न पडतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ज्या मराठी अमराठीचे वाद निर्माण केले जातात, ह्याची सुरुवात कुठून होते? मराठी माणूस स्वतःहून कोणाला डिवचायला जात नाही. आम्ही एवढी वर्ष आत्तापर्यंत कोणाला आम्ही जबरदस्ती केली नाही. तू मराठी बोल, नाही तर तुला इकडनं राहू देणार नाही. पण समोरचा जर ताकद दाखवत असेल, मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करत असेल, 20-20, 25-25 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि मराठी आम्ही बोलणारच नाही, आम्ही शिकणारच नाही, मराठीची गरज काय, अशा प्रकारचे ज्या वेळेला सवाल उठवले जातात, त्यावेळेला मग पारा चढणारच मराठी माणसाचा. अशा वेळेला काय ऐकून घेणं ह्या मानसिकतेमध्ये मराठी माणूस असूच नाही. तुम्ही ज्या राज्यामध्ये 20-20, 25-25 वर्ष राहताय, त्या राज्याची भाषिक अस्मिता, त्या राज्याची प्रादेशिक भाषा ही तुम्ही शिकलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. त्या भाषेचा सन्मान तुम्ही ठेवलाच पाहिजे. आणि तो जर नाही ठेवला तर मग संघर्ष होणारच आहे. कुठच्याही राज्यामध्ये जा तुम्ही, नुसतं महाराष्ट्राचं नाही, उद्या गुजरातमध्ये जर समजा कोणी केलं आणि तिकडे स्थायिक झाल्याच्या नंतर तुम्ही अनेक वर्ष त्या राज्यामध्ये जर राहत आहे, तर त्या राज्याची भाषा शिकवायला प्रॉब्लेम काय? जर समजा उद्या कोणी मराठी माणूस गुजरातमध्ये गेला, तिकडची गुजराती भाषा जर समजा तो स्थायिक होतोय, त्याने शिकली पाहिजे. राजस्थानमध्ये गेला, तिकडची भाषा शिकली पाहिजे. कुठच्याही राज्यामध्ये जर तुम्ही स्थायिक होताय, तर त्या राज्याची भाषिक अस्मिता ती तुम्ही जपली पाहिजे, किंवा प्रादेशिक भाषा तिचा सन्मान तुम्ही ठेवला पाहिजे. तरच हा एकोपा टिकेल, अन्यथा टिकणार नाही. प्रत्येक राज्याची एक भाषा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला संविधान निर्माण झालं, या देशाची घटना लिहिली गेली, हा भारत भाषावर प्रांतरचनेनुसार त्या भारतामध्ये राज्य निर्माण केली गेली. भाषावर प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक भाषिकाला आपापलं राज्य दिलं गेलेलं आहे. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र, गुजराती भाषिकांसाठी गुजरात, राजस्थानी मारवाडी भाषांसाठी राजस्थान, अशी प्रत्येक भाषेसाठी त्यांची राज्य ही प्रत्येकाला दिली गेली आहेत. मग ज्या राज्यामध्ये आपण राहतोय त्या राज्याची एक भाषा आहे, हे आपण पहिल्यांदा आत्मसात केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर मराठी माणसाला जर आव्हान देणार असाल आणि तुमची अपेक्षा की मराठी माणूस शांत राहावा, तर ते होणार नाही. उद्या तुमच्या घरात येऊन जर तुम्हाला कोणी डिवसलं, चॅलेंज केलं, तुम्ही गप्प बसाल का? सेम तीच गोष्ट आहे. तुम्ही महाराष्ट्रातून मराठी माणसाला चॅलेंज करताय, मराठी माणूस शांत बसूच शकत नाही. हा तो मराठी माणूस आहे, तो महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्य या हिंदुस्थानाला दिले, तो हा महाराष्ट्र. शिवराय नसते, सगळ्यांची सुनता झाली असती, हा हिंदुस्थान राहिलाच नसता. तुम्ही ज्या भाषा आणि तुमची संस्कृती घेऊन बसलेत ना, ही संस्कृती टिकली त्या राजामुळे टिकली. बरं, ज्या राज्यात तुम्ही जाताय पोट भरण्यासाठी, तिथे तुम्ही रोजीरोटी कमवताय, तिकडचीच भाषा जर तुम्ही त्याला चॅलेंज करणार असाल, संघर्ष तर होणारच. मग हे वातावरण गरम कोण करतंय? हे हिंदी न्यूज चॅनलवाले. ज्यावेळेला अशा कुठचीही घटना घडते, पूर्ण बातमी समजून न घेता, पूर्ण घटना समजून न घेता जे हे लोक चालवत बसतात ना, TRPचा खेळ सगळा करत बसतात ना, ह्याच्यामुळे अख्खा देशभर वातावरण बिघडते. मागे भारतीय जनता पक्षाने, देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये हिंदी सक्ती केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, राज ठाकरेंनी आवाज उठवला. तेव्हा तो हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला. आणि निर्णय मागे घेतल्याच्या नंतर ज्या वेळेला महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला जल्लोष साजरा करत होते, पेढे वाटत होते, ते पेढे वाटत असताना एक जण पाणी घ्यायला एका मिठाईच्या दुकानात गेला. त्या मिठाईच्या दुकानवाल्याने त्यांना विचारलं, ये सब क्या हो रहा है, क्यों आप इतना मतलब खुश क्यों हो उतना? त्यांनी सांगितलं की हिंदी का जो डिसीजन है हिंदी सा कंपल्सरी वाला, वो सरकार ने पीछे लिया है, इसलिए हम लोग पेड़ा बांट रहे.
ये महाराष्ट्र है, यहाँ पे मराठी ही चलेगी, दूसरी कोई भाषा यहाँ पे कंपल्सरी नहीं की जा सकती, असं त्याने त्यावेळेला बोलला. असं बोलल्यानंतर तो मिठाईवाला त्याला म्हणला, ये क्या मराठी मराठी लगा के रखा है, क्या जरूरत क्या है मराठी बोलने की. आता असं जर एखाद्या मराठी माणसाला कोणी बोललं, त्याने शांत बसावं. सुरुवात त्याने केली म्हणून ह्याने त्याला कान पडवला. तो जर बोललाच नसता की क्या मराठी मराठी लगा के रखा है, तो वाद झालाच नसता, संघर्ष झालाच नसता. सुरुवात त्यांनी करायची आणि दोष मराठी माणसाला द्यायचा, बदनाम करत बसायचं की परप्रांतीयांना मारहाण होते म्हणून. अरे मग परप्रांतीयांनी जर अपमानच नाही केला मराठी भाषेचा, तर मारहाण होईल कशाला. तुम्ही मराठी भाषेचा सन्मान ठेवा, आम्ही तुमचा सन्मान ठेवू. मराठी भाषेचा जर तुम्ही सन्मान ठेवत नसाल आणि तुमची अपेक्षा आम्ही तुमचा सन्मान करू, हे कदापि शक्य होणार नाही. मराठी ही आमची मायबोली आहे, मातृभाषा आहे आमची. त्या भाषेचा मान सन्मान आज महाराष्ट्रामध्ये ठेवला गेलाच पाहिजे, ठेवला गेलाच पाहिजे. कुठच्याही राज्यामध्ये जा, उद्या तुमच्या कोणाच्या राज्यामध्ये येऊन जर तुमच्या भाषेला जर कोणी चॅलेंज केलं, अपमान केला त्या भाषेचा, कोण सहन करेल काय. साऊथमध्ये जाऊन त्या साऊथवाल्यांची भाषेचा समजा तुम्ही अवमान करून दाखवा. या लोक हे जे फडफड करतात ना महाराष्ट्रामध्ये, आणि तिकडे जाऊन असं करून दाखवावं साऊथमध्ये. आई हिंमत सोलून काढतील तिकडे, सोलून कच्चा सोलून काढतील. त्यांनी हिंमतच होणार नाही तिकडे कोणाची. तमिळनाडू घ्या, कर्नाटक घ्या, आंध्र प्रदेश घ्या, भाषिक अस्मिता जपली पाहिजे, प्रत्येकाने जपली पाहिजे. आणि RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. RSSला मानणारा जो आज वर्ग आहे देशभरामध्ये, त्यात मराठी माणूस सुद्धा आहे. मुळात RSSची सुरुवातच महाराष्ट्रामधून झाली आहे, नागपूरमधून. त्याच्यामुळे मराठी भाषेचा मान सन्मान हा ठेवला गेलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये. हा जर एकोपा टिकून ठेवावा असेल, प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करावा. आम्ही कधी हिंदीचा अनादर करत नाही, आम्ही हिंदी बोलतो. मग महाराष्ट्रामध्ये येऊन जर आमच्या भाषेवरती जर कोणी आक्रमण करत असेल, त्याचा अनादर करत असेल, जाणीवपूर्वक मराठी आम्ही बोलणारच नाही, आम्ही हिंदीच बोलू, हे नाही चालणार, चालूच देणार नाही मी. महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला ठेवावाच लागेल, नाही तर चालू पडावं, सरळ चालू पडावं. म्हणतात ना महाराष्ट्र किसी के बाप का नाही, महाराष्ट्र है मराठी माणसाच्याच बापाचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, होता आणि राहणार. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि मुंबई मराठी माणसाची आहे, हेही सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. मुंबईवरती हक्क आहे तो फक्त मराठी माणसाचा आहे. इतर जे आलेत ते फक्त पोट भरायला आलेत. पोट भरावं, नीट राहावं, पाहुणे आहेत पाहुण्यांसारखे राहा. आमच्या घरावरती तुम्ही हक्क दाखवायला जाऊ नका. आज मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर बसली. का बसली? हे येत आहेत तिकडनं, गुजरातमधनं महाराष्ट्रामध्ये घुसवले जात आहेत, लोकसंख्या वाढवली जाते. कारण ह्यांचा पूर्वीपासूनचा मनसुबा आहे, ह्यांना मुंबई ताब्यात घ्यायची. 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, पण त्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो का करावा लागला? पण गुजरातला मुंबई पाहिजे होती. पण मराठी माणसाने संघर्ष केला, आमच्या 105 हुतात्म्यांना बलिदानं करावी लागली मुंबई मिळवण्यासाठी. तेव्हा कुठे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. पण आज तो मुंबई बळकवण्याचं काम चालू आहे. हळूहळू परप्रांतीय मुंबईमध्ये घुसवले जात आहेत. इकडनं गुजरातमधनं येत आहेत, उत्तर प्रदेशमधनं येत आहेत, बिहारमधनं येत आहेत. मग नुसतं येत नाही येत, त्यांचे मतदारसंघ निर्माण करतायत आणि मुंबईमध्ये राहून मराठी माणसाला चॅलेंज करतात. इथपर्यंत ह्यांची मजल गेली, हिंमत गेली. का? आज मराठी माणूस शांत आहे. आपण चाललोय मुंबई सोडून, मुंबईच्या बाहेर स्वस्त घरं मिळतात म्हणून, आणि ते लोक राहतात मुंबईमध्ये. मुंबईमध्ये स्वतःची घरं घेत आहेत, करोडोंची प्रॉपर्टी घेत आहेत, धंदे करतायत. आम्ही नोकरीच्या मागे पळतो. नोकरीमध्ये काय होतो? चांगल्या पगाराची लाखाची नोकरी असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. पण आजकाल पगार किती भेटतात? 20,000 30,000 काय होतं? तो धंद्यावाला महिन्याला ₹1,00,000 कमवतो. करा ना धंदा सुरू, बिझनेस सुरू करा. हिंमत केल्याशिवाय काय नाही होणार. ते लोक हिंमत करू शकतात आपल्या राज्यात येऊन, आपण आपल्या राज्यात राहून त्यांना हिंमत करू शकत. काय तर म्हणे मारवाडी आणि गुजराती लोकांच्या जेनेटिक असतं ते धंदा, जेनेटिक असतं. मग ते राजस्थानमध्ये गुजरातमध्ये का धंदे करत नाही? त्यांना तिकडनं इकडे यावं का लागतं? मुंबईमध्ये यावं लागतं कारण महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे, धंद्यासाठी इथे पूरक वातावरण आहे, म्हणून ते लोक इथे येतात. इथे धंदा योग्य प्रकारे केला जाऊ शकतो, तो होतो, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो, म्हणून ते इथे येतात. मग आपण का मागे पडतोय? आपण करा धंदा. कोणी अडवले? प्रत्येक मराठी माणसाने उद्योगामध्ये व्यापारामध्ये घुसला पाहिजे, शिरला पाहिजे, ते केलंच पाहिजे. मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल ना, व्यापार धंदा याच्याशिवाय पर्याय नाही.
नोकर होण्यापेक्षा मालक व्हा आणि तुमच्यामुळे 4 लोकांची फोटो भरू द्या, तेव्हा मराठी माणूस मोठा होईल. असं नाही म्हणत. शिव वडापाव जो सुरू केला होता, कशासाठी सुरू केला होता? की धंदा सुरू करा तुम्ही, तिथून खरा पैसा आहे. उद्योगधंदे करा, मोठे व्हा. मुंबईवरती आपला वचक ठेवा मराठी माणसाचा. त्यासाठी बाळासाहेबांनी तो सुरू केलं होतं. मराठी माणसाला फक्त एवढंच आवाहन आहे, जागे राहा, सतर्क राहा, सावध राहा, गाफील राहू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.